तुमची बायका पोरं अशीच कुठेतरी वनवासाला जाणार आहेत. त्याच्यामुळे हे जर वनवास आपल्याला जर पाठीमागचा काढायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला दारू सोडावी लागेल. आपली लेकरं बाळांना पहिल्यांदा शिक्षणाच्या दारावर लावावं लागेल. जर कुठला शिक्षक जर त्यांना शाळेमध्ये घेत नसेल तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. त्यांना शाळेमध्ये घालायचं काम आम्ही करू. त्यांना दप्तर असेल, वह्या पुस्तकं असेल, त्यांच्या अंगावरची कपडे असेल, या सगळ्या गोष्टी द्यायचं काम आम्ही करू. फक्त तुम्ही चांगलं जगा, चांगलं राहा, चांगलं खा प्या आणि चांगलं जगून हे आयुष्य एकदाच आहे. एकदा जर तुम्ही जर तुमचं आतमधून दारू पिऊन जर शरीर नासवलं तर तिथं कुणी काय करू शकत नाही. तुम्ही भयानक तुमचं मरण तुमच्या आयुष्याला तुम्ही एवढं तुम्ही मरतायच. हे जे तुम्ही असं जगताय म्हणजे तुम्ही त्या गुलामासारखंच जगताय, गुलामासारखंच मारणार आहे तुम्ही. परंतु जन्माला आपण माणसासारख्या जन्माला आलोय की तुम्ही जर 2-4 जर तिथले तुम्ही बघितले लोक तर त्यांचं बघा, त्यांच्या अंगावर पोशाख कसा आहे. आम्ही आलोय, आमच्या अंगावर पोशाख कसा आहे, आम्ही बोलतोय कसं, आम्ही राहतोय कसं, ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी जी बाकीची लोक करतात तसं तरी तुम्ही अनुकरण करा थोडंफार.